पप्पी कसा आहे? त्याला काही झालं नाही ना? तो ठीक आहे ना? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ते आता ओटी मध्ये आहेत. हे बघा, डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला स्पष्ट कल्पना देणं. ते सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहेत. तुम्ही असे खचून जाऊ नका, माझी टीम पूर्ण प्रयत्न करते. लेट्स होप फॉर द बेस्ट. काय झालंय? शांत हो. कसं असेल? काय नाही होणार. हो हो आई शांत हो. आपण त्या दोघांची फॅमिली आहात ना? त्या कार चालकाला अजिबात सोडू नका. अहो, चांगला तरुण मुलगा होता तो, त्यांनी थांबायला हवं होतं ना. पण नाही, अहो धडक दिली आणि सरळ निर्लज्जासारखा निघून गेला. रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे दुसरी गाडी उपलब्ध नव्हती. ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्यात थोडा वेळ गेला म्हणून उशीर झाला. धन्यवाद. तुम्ही होतात म्हणून. हा, पण त्या मुलाने जर गाडी थांबवली असती ना, तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असते. मला वाटतं तो गाडी चालवणारा कुणीतरी मोठ्या बापाचा मुलगा असावा. नाहीतर आजकाल अशी श्रीमंताची मुलंच असं काहीतरी कारकून उद्योग करतात आणि मग त्यांची फॅमिली त्यांना त्यात अडकू देतच नाहीत. साहेब, हीच कार वाटते. योग्य ठिकाणी आलोय आपण. चला आत. साहेब, काय झालं? कोण रे तू? मी या घरातला ड्रायव्हर. पण झालं काय? अच्छा, म्हणजे तू आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की काही झालंच नाही. हा, हो साहेब, अहो काही कळलं नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? पोलीस स्टेशनला चल, मग कळेल कशाबद्दल बोलतोय ते. पोलीस स्टेशन? पण नेमकं काय झालंय? ए, डोक्यात जाऊ नको. हा, आत्ता ऍक्सिडेंट करून पळून आला ना तू इकडे. स्वतः हिट अँड रन करायचं आणि मग आम्हाला विचारायचं की काय झालं म्हणून. हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा साहेब, या घरातले मालक बाहेरगावी कामासाठी गेलेत. ते आले की तुम्ही सविस्तर बोलून घ्या की. डोकं ठिकाणावर आहे का? वर्गणी मागायला आलोय? वर्गणी मागायला आलोय का? म्हणजे साहेब बाहेरगावी गेलेत. तुम्ही या घरच्या मालकीण दिसताय. मग तुम्ही सांगा, गाडी कोण चालवत होतं? अहो, ऐकू येते की नाही मी काय बोलतोय ते? हा, गाडी कोण चालवत होतं? आणि जो कोणी गाडी चालवत होता त्याने ऍक्सिडेंट झाल्यानंतर जखमींना हॉस्पिटलला न्यायचं सोडून तो सरळ इकडे पळून आला. अहो, रिक्षामधल्या दोघांपैकी एकाचा जीव गेलाय. आणि दुसरा मृत्यूशी झुंज देतोय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? अहो, कळत न कळत तुम्ही एकाचा जीव घेतलाय. ही फक्त हिट अँड रनची केस नाहीये, ही मर्डरची सुद्धा केस होऊ शकते. त्यामुळे आता आम्ही इथून रिकाम्या हाताने परत जाणार नाही. आम्ही गुन्हेगाराला बरोबर घेऊनच जाणार. आणि आमची खात्री आहे की तो गुन्हेगार याच घरातला आहे. देवा पांडुरंग, माझ्या अभिजितला वाचव, त्याच्या जीवाची रक्षा कर. आमच्या घराचा छप्पर आहे रे तो. खूप मोठा आधार आहे आमचा. तो आधारच आमच्यापासून हिरावून घेऊ नकोस. अभिजितच्या जीवाची रक्षा कर देवा. विठ्ठला.
जीवाची रक्षा कर. काकू अहो काय झालं हे सगळं आणि कसं झालं? कुठे झाला हा ऍक्सिडेंट आणि खूप लागलंय का अभिला? कोणी धडकलंय काय कळलं का? म्हणजे तुम्हाला कधी कळलं हे सगळं? ते सगळं जाऊ दे. काकू आता अभि कसा आहे? हा ज्योती डॉक्टर करतायत प्रयत्न. खूप सिरियस आहे. खूप लागलंय त्याला. अरे दादा, तुला तर माहिती आहे ना, प्रीतीताईचं लग्न ठरलं होतं ते. हो सुजयशी ना? अरे तो तो पण होता दादासोबत रिक्षात. काय त्याला काही झालं नाहीये ना? त्याला लागलं नाहीये ना? तुझ्या दादा नाही वाचू शकतो. तो आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. हो कीर्ती तू शांत हो. शांत हो. डॉक्टर काय झालं? दादा कसा आहे? बरं आहे ना तो? काय झालं सांगा ना. हे बघा, त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स झालेत, रक्ताच्या गुठळ्या. अशा केसेसमध्ये पेशंट दीर्घकाळ बेशुद्ध अवस्थेत राहू शकतो. आय मीन कोमात जाऊ शकतो. तर तुमचा पेशंट कोमात जाऊ नये म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, पण तो आम्हाला अपेक्षा आहे तेवढा रिस्पॉन्डच करत नाही आहे. सिच्युएशन जर अशीच राहिली तर गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. आता सगळं त्याच्या हातात आहे. त्याचे आशीर्वाद काहीतरी चमत्कार करू शकतात. ज्योती, मी घरी जाते आणि देव पाण्यात ठेवते. आता माझी नाही, त्या देवाची परीक्षा आहे. आजवर मी त्याची भक्ती केली ना, आता त्याला धावून यावं लागेल. माझ्या ऑफिससाठी धावून यावं लागेल. मी घरी जाते. तू शांत हो. खरंच शांत हो. हे बघ, काही होणार नाही. देव आहे आपल्या पाठीशी. सगळं नीट होईल. तू जरा शांत हो. हं? मॅडम ती ॲक्सिडेंटची केस झाली अभिजित सावेकर त्याची फॅमिली ते समोर आहेत तिकडे. तिथे हो हो तिथे. चल तू ये. तू इथे बस. ये. जाते ग घरी. शांत हो. अभिजित सावेकरांचे नातेवाईक कोणीच? हो आम्हीच. काय झालं? ज्या कारने अभिजित सावेकरच्या रिक्षाला धडक दिली त्या कारच्या ड्रायव्हरला आम्ही अटक केली. तुमच्यापैकी कोणीतरी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा. मी येते. चला. हाय.